नमस्कार, मी पूर्वी भावे. नेत्यांना, राजकीय पक्षांना सत्ता किती महत्त्वाची असते आणि त्यासाठी कोणता नेता, कोणता पक्ष कोणत्या थराला जाऊन तडजोड करेल हे आज घडीला सांगणं इम्पॉसिबल. अवघ्या काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री अर्थातच कालच ज्यांची खाती अजित पवारांनी वळती केली होती, मात्र मंत्रिपद कायम असलेल्या माणिकराव कोकाटेंनीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. तो अजित पवारांनी स्वीकारलेला आहे. आता किती कमाल आहे बघा. 3 दिवसापूर्वी हे माणिकराव ग्लोबल स्टार मेस्सी सोबत वानखेडे स्टेडियमवरती फोटो सेशन करत होते. त्याच माणिकरावांकडे आज खातही नाही, मंत्रिपदही नाही, शिवाय कोणत्याही क्षणी अटकही होऊ शकते. अशाच अनेक अनपेक्षित घडामोडी सध्या सुरू आहेत. खास करून महाविकास आघाडीमध्ये त्या सुरू आहेत. आजारपणामुळे गेला महिनाभर माध्यमांपासून दूर राहिलेले संजय राऊत कालपासून पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेत आणि पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मुंबईत ठाकरे ब्रदर्स एकत्र लढणार अशी घोषणा त्यांनी केली. पण त्यात खरी ब्रेकिंग होती ती ठाकरेंच्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सोबतच्या चर्चा थांबल्यात ही. पण याच घोषणेच्या 24 तासांच्या आत राऊतांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवलाय. त्यांचे सध्याचे राजकीय मार्गदर्शक शरद पवारांकडे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंना त्यांनी सुनावलं आणि आज दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीवरनं कडक शब्दात टीका केली. टीका नाही तर जवळपास इशाराच दिलाय. आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, सुप्रिया सुळेंनीही दोन्ही शिवसेना कशा एकत्र आल्यात याची उदाहरणंही दिली आहेत. बरं, इकडे अशा राजकीय घडामोडी घडत असताना संजय राऊतांनी थेट शरद पवारांचं घर गाठलं. तिथे तासभर चर्चा केली आणि युतीसाठी संभाव्य गणितही सांगितली. त्यावर पवारांनी काय उत्तर दिलंय हेही आज आपण पाहणार आहोतच. खरंच काय कमाल आहे बघा. ठाकरेंना शरद पवार मुंबईत सोबत हवेत, पण तिथे गणित अजूनही जुळत नाहीये. आणि पुण्यामध्ये पवारांना ठाकरे सोबत हवेत, पण तिथेही अजितदादांमुळे गोष्टी पुढे सरकत नाहीयेत. नाशकामध्ये तर ठाकरेंनी जागा वाटपाची पूर्ण तयारी केलेली होती आणि त्यानंतर पवारांच्या नेत्यांची चर्चेत एंट्री झाली. म्हणजेच काय तर जितक्या महापालिका तितकी जास्त राजकीय गणितं तयार होत चाललेली आहेत आणि होत राहणार आहेत. आणि विरोधकांची ही गत असली तर सत्ताधाऱ्यांमध्येही काही सगळं सुरळीत सुरू आहे अशी परिस्थिती मुळीच नाहीये. मुंबईमध्ये मलिकांमुळे महायुतीला राष्ट्रवादी नकोय, पुण्यामध्ये काकांमुळे दादांना भाजप नकोय, तर ठाण्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांना शिंदे नकोयत. असाच पाढा महायुतीतही सुरू आहे. हे सगळंच अक्षरशः डोकं गरगरून टाकणार आहे. आणि त्यातच माणिकरावांमुळे दादांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. कारण त्यांची खाती अंगावर घेत असताना दादांना पक्षातील इच्छुकांच्या नाराजीची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय महापालिकांचं प्लॅनिंगही करावं लागणार आहे. त्यामुळे निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाला म्हणावी तशी सोपी जाताना सध्या तरी दिसत नाहीये. हे अगदी स्पष्ट आहे, डोळ्यासमोर आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्या राजकीय विश्लेषणाची सुरुवात करूयात संजय राऊतांच्या आजच्या वक्तव्यानं. भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार, हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात. म्हणजे अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहेत किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहेत. ते भाजपचा पराभव कसा करणार? लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहांचे पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील. ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये युती आघाडीच्या सीमा अनेकदा पुसल्या जातात. नगरपालिका निवडणुकीमध्ये हेच घडलं आणि आता महापालिकांनाही काहीसं असंच होताना दिसतंय. मग असं असताना राऊतांचा हा दावा योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला जरूर सांगा आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यासाठी आम्ही विचारलेला प्रश्न पाहायला जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, शरद पवारांची अजित पवारांसोबत युती म्हणजे भाजपचे हात बळकट करणं. संजय राऊतांच्या दाव्याशी सहमत आहात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. आपलं मत जरूर नोंदवा.
गेल्या महिन्याभरापासून दोन्ही राष्ट्रवादी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र दिसतील अशा चर्चा सुरू आहेत. अगदी दूर कशाला जायचं, कालच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं दिसलंही. हे चित्र अर्थातच महापालिकेतही दिसू शकतं आणि त्यावरच राऊतांनी परखडपणे आपलं मत मांडलंय. आता थेट शरद पवारांविषयी जर राऊत बोलत असतील तर ते काही त्यांचं एकट्याचं मत नसेल. ते जे बोलणार आहेत त्याला उद्धव ठाकरेंचंही समर्थन नक्कीच असेल. त्यामुळेच अजित पवारांसोबत जाणं शिवसेनेला म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य नाही हे तरी त्यांनी स्पष्ट केलं. पण राऊतांनी युती संदर्भातला आणखीन एक गिअर टाकला आणि लगेच त्यावर पलटवारही आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना काही राऊतांचं हे म्हणणं पटलं नाही, कारण नगरपालिका निवडणुकीला ठाकरेंच्या शिवसेनेनंही वेगवेगळ्या पक्षांची युती केली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरती असं होतच असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलेलं आहे. पवार जर एकत्र येतात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, राऊत म्हणतात की अजितदादांची हात मिळवणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी आणि त्यामुळे काल काँग्रेसवालेही म्हणाले की आम्हालाही सोबत घ्या मनसे शिवसेना. मला असं वाटतं पुढच्या 3-4 दिवसातच कळेल. अनेक ठिकाणी शिवसेना असेल, तुम्ही बघितलं असेल नगरपालिकेच्या इलेक्शनला सगळेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होते. अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेनाही एकत्र आल्यात, आपण महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलेले आहे, तुम्हीही ती स्टोरी कव्हर केलेली आहे. त्यामुळे अनेक तशा गोष्टी झालेल्या आहेत. आता पुढच्या 1-2-3 दिवसात पूर्ण चित्र स्पष्ट होईल. खरं तर एरवी सुप्रिया सुळे आणि राऊत यांच्यातला गोडवास महाराष्ट्राने पाहिलाय. दोघांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केल्याचंही पाहिलंय. आज मात्र सूर थोडासा कोरडा होता. त्याला बहुतेक ईव्हीएम वॉरची किनार असावी. त्याचं झालं असं की संसदेमध्ये SIR वरती चर्चा होती. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं सुप्रिया सुळेंनी भाषण दिलं आणि त्याच भाषणादरम्यान त्यावेळी ईव्हीएमवरनं एक वक्तव्य केलं. खरं तर ते वक्तव्य त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना पटलंही नसेल, पण पक्षनेत्याने केलेल्या वक्तव्यावरती कार्यकर्ता काय बोलणार. त्यांच्या त्याच वक्तव्याचा मित्र पक्षांनी मात्र चांगलाच समाचार घेतलाय. त्यातही राऊतांनी पहिली ठिणगी टाकली होती. लाया है सब कागज मेरे साथ. क्या हुआ, पहले पंचायत में इतनी बड़ी सरकार आई, मैं नहीं कह रही हूँ, इनका कहना है कि मैं भी उसी मशीन पे चुन के आई हूँ, तो मैं वीवीपैट ECM किसी पे नहीं बोलूँगी, क्योंकि मेरा कहना है अगर वो मशीन में गलती है तो मेरे से शुरू करिए, क्योंकि मैं 4 बार चुन के उसी मशीन के कारण आई हूँ. सो आई एम नॉट स्पीकिंग अगेंस्ट द मशीन. EVMमध्ये घोटाळे आहेत हे स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि सुरुवातीच्या काही काळात सुप्रिया सुळेसुद्धा EVMच्या विरोधामध्ये होतात. सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही. भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे. EVMमध्ये घोटाळा आहे, राहुल गांधींनी ते सिद्ध केलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. अशा वेळेला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि संघर्ष आणि लढाईची धार कमी होईल. अशा भूमिका घेऊ नयेत बरं का. सत्य आम्हालाही माहिती आहे. सत्याची लढाई अशा प्रकारे भरकटली जाऊ शकत नाही. सोयीनुसार भूमिका बदलू नका असं म्हणत राऊतांनी सुळेंना टोला हाणला खरा, पण दादांसोबत जाणं म्हणजे भाजपला बळकटी देणं असं शरद पवारांच्या भूमिकेवरती वक्तव्य केल्यानंतर तासाभरातच त्यांच्या भेटीला स्वतः राऊत गेले. मग सोयीनुसार नक्की कोण कशी भूमिका घेत आहे हे मतदारांना कसं कळावं बळं. असो, पण राऊतांची ती भेट मात्र अत्यंत महत्त्वाची ठरली. आजच्या शरद पवार संजय राऊत बैठकीमध्ये शिवसेना मनसेच्या युतीत येण्याचा प्रस्ताव पवारांना दिला गेलाय. शिवाय काँग्रेसही सोबत येण्यास तयार आहे का याचीही चाचपणी करण्याची विनंती राऊतांनी पवारांना केली. मात्र आधी मनसे शिवसेनेमध्ये जागा वाटप करून घ्या आणि त्यानंतर आमच्या जागांचा प्रस्ताव देऊ असं पवारांनी सुचवलंय. जागा वाटपामध्ये मान राखला गेल्यास युतीत जाण्याची पवारांची तयारी आहे. त्याच बैठकीची इनसाइड स्टोरी पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आज या भेटीमध्ये काय काय झालं, ठाकरे बंधूंच्या युतीसोबत आपण यावं असं आज संजय राऊतांनी प्रस्ताव दिल्याचं कळतं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेस देखील सोबत येण्यास तयार आहे का याबाबत आपण एकदा त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करावी असंही त्यांनी म्हटल्याचं कळतंय. यावरती शरद पवारांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं आधी जागा वाटपाबद्दल आपापसात ठरवून घ्यावं असं म्हटल्याचं सुद्धा कळतंय आणि आम्हाला हव्या असलेल्या जागांचा प्रस्ताव आम्ही नंतर देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. ही अर्थातच एक महत्त्वाची अट आपल्याला म्हणावी लागेल. आता जरा पुण्याचं गणित सांगते. इथे महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत आणि अजित पवार स्वतंत्र.
त्यामुळे महायुतीमध्ये फ्रेंडली फाईट म्हणा की सरळ सरळ लढत म्हणा, पुण्यामध्ये महायुतीतच सामना होणार आहे. खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे अजित पवारांसाठी अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढत बनली आहे. कारण इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना दादांचा स्वर चष्मा असत आलाय. आता 2017 सालच्या निवडणुकांमध्ये भाजपने अजित पवारांना चारी मुंड्या चित करत पुणे पिंपरीमध्ये मैदान मारलेलं होतं. त्यामुळे राज्यात गुण्या गोविंदाने नांदणारे दादांचे आणि भाजपचे कार्यकर्ते पुणे आणि पिंपरीमध्ये मात्र कट्टर विरोधक आजही आहेत. त्यामुळेच की काय, दादा आणि फडणवीसांनी मधला मार्ग काढत फ्रेंडली फाईटची सोय केली आहे. पण दादांनाही माहिती आहे की राष्ट्रवादीच्या फुटीमुळे पुणे पिंपरीमध्ये पक्षाची ताकद काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे आणि त्यामुळेच दादांनाही तिथे काकांची साथ हवी आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही हीच भावना आहे. आता म्हणायला शरद पवारांच्या प्रशांत जगतापांनी दादांसोबत जाण्यासाठी मोठा विरोध केला होता खरा, पण जर शरद पवारांनी ठरवलं तर मार्ग नक्कीच निघेल. आता अशा परिस्थितीत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर ठाकरेंच्या सेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तीही आपण पाहूयात. आले तर आम्ही त्याच्यामध्ये राहणार नाही, कारण आम्ही स्पष्ट भूमिका केलेली आहेत की जर राष्ट्रवादीवर जायचं असेल तर राष्ट्रवादीने वरचा पाठिंबा काढावा किंवा त्यातून बाहेर पडावं किंवा पुढे काय करणार त्याची स्पष्टता करावी. राज्यामध्ये आम्ही एक लढाई लढायची आणि स्थानिक निवडणुकीसाठी आम्ही ताळमेळ करायचं आणि साटेलोट करायचं हे चालणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारं बंद, पवारांसोबत थोड्याफार प्रमाणात का होईना चर्चा सुरू. अशा स्थितीतही उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मनसेसोबत मात्र चांगलंच जुळवून घेतलंय. राज्यातल्या 29 पैकी 8 ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये जवळपास जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे. या 8 पैकी 4 महापालिका या विदर्भातल्या आहेत. आता हे झालं महाविकास आघाडीचं. महायुतीतही गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. नगरपालिका निवडणुकांमध्ये बदललेली समीकरणं आणि त्यात भाजप आणि शिवसेनेतला तणाव कमालीचा वाढल्याचं आपण सातत्याने पाहिलं. अगदी एकमेकांचे स्थानिक नेते फोडण्यापासून ते शालजोडीत मारण्यापर्यंत. त्यातच एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला अचानक दिल्लीला गेले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीही दिल्ली दौरा केला आणि अचानक वातावरण निवळलं. महापालिका निवडणुका एकत्र लढण्याच्या आणाभाकाही घेतल्या गेल्या आणि आज त्या दिशेने महायुतीनं दमदार पाऊल टाकलंय. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावरती आज झालेल्या बैठकीमध्ये 150 जागांवरती एकमत झाल्याचं जाहीर झालंय. उरलेल्या 77 जागांवरती येत्या 1-2 दिवसामध्ये मार्ग निघेल अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे. लवकरच जे काही वाटप आहे उर्वरित जागांचं, ज्या उर्वरित 77 जागा आहेत त्या 77 जागांची चर्चा आमची सुरू आहे. एकमेकांना पेपर्स देणं, एकमेकांना आकडेवारी देणं वगैरे ही सगळी प्रक्रिया ही पुढच्या 2-3 दिवसामध्ये पार पडेल आणि मग त्या संदर्भामध्ये आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अंतिम निर्णय त्या ठिकाणी रॅटिफाय करतील आणि त्यानंतर त्याची जी काही घोषणा आहे ती होईल. ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं, त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे. 77 जागा ह्या अनगणित राहिलेल्या आहेत. त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल. परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढं जातो आहे, म्हणजे शिवसेना, भाजप, RPI. त्याच्यामुळं ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही जिने सांगितले की आम्ही जिंकणार, ते आम्ही 100% जिंकणार. पक्षांमध्ये सध्या चाललेली वाटाघाटी, त्याच्यानंतर बोलाचाली आणि शिवाय रस्सीखेच याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी राऊतांच्या दाव्यावरती प्रेक्षकांनी प्रतिक्रिया काय दिल्या ते पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. एक्सवरून आपण पहिली प्रतिक्रिया अमित जाधव यांची बघतोय. मुळातच दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला न पटण्यासारखं आहे. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आशिष यांची आहे. अजित पवारांच्या पक्षातील अनेक नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. शरद पवार यांनी त्यांच्यासोबत जाणं म्हणजे सरळ सरळ भाजपला फायदा करण्यासारखं आहे. विष्णू सुरवसे यांची युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी कोण कोणासोबत युती करेल हे सांगता येत नाही. युट्यूबवरनं अशोकराव पाटील म्हणतायत, ज्यांनी अजित पवारांसोबत युती करू नये
त्यांनी अजित पवारांसोबत युती करू नये, केली तर आहे ती विश्वासार्हताही संपेल. फेसबुकवरनं अजय अणेराव म्हणतायत, पवार सत्तेसाठी काहीही करू शकतात. फेसबुकवरनं मालोजी दराडे यांची प्रतिक्रिया, तुम्ही राज बरोबर गेलात की भारी आणि काका दादांबरोबर गेलं की वाईट, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. संजय राऊत बोलतात ते नंतर खरं होतं, श्याम राऊत यांची प्रतिक्रिया आहे. आणि आता याच मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला. आज आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार विद्या चव्हाण आपल्यासोबत असणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार हारून खानही आपल्यासोबत असतील आणि राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत. तुमच्या दोघांचंही मी स्वागत करते. मला असं वाटतं सूरजजी, तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. आज आरोप झालाय की तुम्ही लढणार एकांसोबत आणि त्याचा फायदा होणार दुसऱ्याला, म्हणजेच भाजपला त्याचा फायदा होणार असा आरोप केलेला आहे ठाकरे गटाने. आणि अर्थातच त्याचा संदर्भ आहे तो 2 राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये येण्याच्या अनुषंगाने. काय मत आहे तुमचं याच्यावर? काय प्रतिक्रिया आहे या आरोपावर? प्रत्येक पक्ष निवडणूक ही जिंकण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्याला बळ देण्यासाठी लढत असतो. त्याच्यामध्ये दुसऱ्या पक्षाला फायदा व्हावा यासाठी कुठलाही पक्ष निवडणूक लढत नाहीत. काही मोजके पक्ष आहेत या महाराष्ट्रामध्ये जे दुसऱ्याच्या फायद्यासाठी लढत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या पदाधिकाऱ्याला न्याय भेटावा, आपल्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांना संविधानिक पदावर बसवून त्या भागातले प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटावेत यासाठी निवडणूक लढत असतो. अशा कुणाच्या आरोपावरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देहधोरणं ठरत नाहीत. आता शिवसेनेची परिस्थिती अशी झालेली आहे की दुसऱ्यावर बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नसल्यामुळं अशा पद्धतीचे आधार त्यांना घ्यावे लागतात. सोयीनुसार म्हणजे मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये विस्तव जात नव्हता, परंतु सोयीनुसार त्यांना महाराष्ट्राची अस्मिता त्यांच्यामध्ये जागृत झाली. ते जे करतील ते सगळं महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी असतं. आणि दुसऱ्यानं केलं की मग ते प्रतिष्ठेचा प्रश्न, विश्वासार्हतेचा प्रश्न, असे अनेक प्रश्न ते निर्माण करत असतात. महाराष्ट्रातल्या जनतेनं, मुंबईमधल्या जनतेनं शिवसेनेला, मनसेच्या भूमिकेला ओळखलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या वक्तव्याला खूप काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. संजय राऊत साहेब जी सकाळी रोज येऊन बोलतात, मला वाटतं त्यांच्या कुटुंबातले लोक त्यांना सिरियसली घेत नाहीत. तर आपण कशाला सिरियसली घ्यायचं? आमचं काम हे महाराष्ट्रातल्या जनतेचे राहिलेले प्रश्न सोडवण्याचं आहे. आमचं काम महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आहे. सर्वसामान्याचा प्रश्न सोडवण्याचं आमचं काम आहे. त्याच्यामुळं अशी लोक जे काही येऊन आमच्याबद्दल बोलतील ते आमच्यासाठी फारसं महत्वाचं नाही. महायुती म्हणून महाराष्ट्रातले तिन्ही पक्षाचे नेते याबाबतचा निर्णय योग्य तो घेतील. निर्णय घेतल्याच्या नंतर ते पदाधिकारी त्या ठिकाणी. पण तुम्ही लढणार आहात का शरद पवारांसोबत? आणि जर मग पिंपरी चिंचवडमध्येच आहे तर आणखी कोणकोणत्या ठिकाणी? हा सुद्धा एक प्रश्न आहेच. महायुतीमध्ये असा निर्णय ठरलेला आहे की आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय भेटण्यासाठी स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी तिथले स्थानिक नेते ठरवतात. परंतु महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रत्येक महायुतीच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं की सूरजजी, हे वारंवार सांगितलं जात आहे की स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचा त्यांना हक्क आहे. पण त्याचबरोबर नक्की पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही लढणार आहात का शरद पवारांच्या पक्षासोबत? आणि त्या व्यतिरिक्त आणखीन कुठे लढणार आहात? नाही, मी आपल्याला एक गोष्ट सांगू थोडक्यात उत्तर द्या, एका वाक्यात उत्तर द्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड बाबतचा निर्णय हे सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार त्या ठिकाणी घेतील. अजितदादा जो काही निर्णय, म्हणजे या 2 ठिकाणी एकत्र लढण्याची तुम्ही संकेत देताय आम्हाला? मी संकेत देत नाही. दादा जो निर्णय घेतील तिथे पदाधिकारी काम करावंच लागेल. त्याच्यामुळे दादांचा निर्णय मग आमच्यासाठी अंतिम असेल. बरं, विद्याताई, तुम्ही सुद्धा याला दुजोरा द्याल का? नाही, मी काय दुजोरा देत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महाविकास आघाडीचं काय काय ठरतंय ते आता 1-2 दिवसात आपल्याला कळेलच.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आपण हे अनेक वेळा मगा 1 महिन्यापासून ऐकतोय की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो नेत्यांना मान्य करावा लागतो. त्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये काय सिच्युएशन आहे, कुठली सीट निवडून येऊ शकते, कोणाची ताकद किती आहे, हे सगळं बघितलं जाईल. आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचे जर एकमेकांशी संबंध चांगले असले तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा होऊ पण शकतात. पण याच किंवा याच मग- पातळीवरती किंवा याच बेसिसवरती असं म्हटलं जाते की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? नाही, त्याबद्दल आता काहीच सांगू शकत नाही. जसं आता सूरज चव्हाण म्हणाले की पण तशी अजितदादा निर्णय घेणार आहेत. शक्यता असू शकते, कारण त्यांच्या- प्रशांत जगतापांनी नाही, अगदी अशी- स्पष्टपणे म्हटलेलं होतं की मुळीच अशी पुण्यामध्ये शक्यता- होणार नाही युती 2 राष्ट्रवादींमध्ये. आता ते पुण्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जे काय दिलं ते त्यांनी ठाम निर्णय घेतलेला दिसतोय. त्यांची साहेबांची चर्चा झाली असेल आणि म्हणून ते अशा प्रकारे त्यांनी निर्णय दिलेला आहे. पण तरी सुद्धा शेवटचा निर्णय काय असेल तो आपल्याला 1-2 दिवसात कळेल. बर, शिवाय असंही होतं की सुप्रियाताईंचा फोन आला अजितदादांना की मतविभाजन होऊ नये म्हणून एकत्र यावं पिंपरी चिंचवडमध्ये. माफ करा, पुण्याच्या प्रचार प्रमुखांना त्यांचा फोन आला होता. अशा पद्धतीचं त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. तर या पार्श्वभूमीवर जर अशा पद्धतीच्या चर्चा होत असतील 2 पक्षांच्या मध्ये, तर तुम्हालाही चालणार आहे का युती होणं, विद्याताई? नाही, आम्हाला कसं काय चालणार आहे? आमचं असं म्हणणं आहे की काय फायनल निर्णय होईल तो आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. आणि आधी शिवसेना आणि काँग्रेस आणि आम्ही महाराष्ट्रातले 3 प्रमुख पक्ष एकत्रितपणे आहोत. आमचा निर्णय जो होईल तो आमचे वरिष्ठ नेते जे आहेत किंवा आमचे पक्ष प्रमुख आहेत ते आम्हाला कळवतील. आमच्या आता वाटाघाटी चालू आहे, चर्चा चालू आहे, इंटरव्ह्यू चालू आहेत, कोण उमेदवार कुठून लढणार, कोण इच्छुक आहे, हे सगळं चालू आहे. त्याच्यानंतर हा कोणाबरोबर युती, आणि आता आमची आघाडी महाविकास आघाडीची असल्यामुळे आम्ही आता काही वेगळा निर्णय होऊ शकेल असं मला वाटत नाही. बर, राम कदमजी, मुख्यमंत्र्यांनी अगदी जेव्हा तारीख बाहेर आलेली होती, महापालिका निवडणुकांची जाहीर झाली, तेव्हाच असं म्हणलेलं होतं की पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर असतील, ते एकत्रितपणे निवडणूक लढवणार नाहीत. परंतु आज पिंपरी चिंचवडच्या मुद्द्यावरनं, 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरनं आक्षेप आहे तो ठाकरेंच्या पक्षाला, परंतु भाजपला याबद्दल काहीच आक्षेप वाटत नाहीये. तुमची भूमिका काय आहे याबद्दलची? नाही, मुळामध्ये आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही की एक तर कपोल कल्पित बातम्या आणि वेगवेगळ्या नेत्यांची, पुढाऱ्यांची वक्तव्य आणि त्या वक्तव्यांवरून माध्यमांनी काढलेला निष्कर्ष, तर त्याच्यामुळे तो निष्कर्ष बरोबर आहे, नाही, चुकीचा आहे का, त्याचा स्वतःचा तसा समज आहे, हे जोपर्यंत त्या पक्षाचे प्रमुख नेते स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आपण या चर्चेला की अजितदादा शरद पवार गटासोबत गेलेत असा निष्कर्ष काढणं हा काही योग्य ठरणार नाही. अशा प्रकारचं थेट वक्तव्य ना अजितदादांनी केलंय, ना इथे विद्याताईंनी ते स्वीकारलंय, ना माननीय शरद पवार साहेबांनी देखील तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. भाग 1, आमची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही सक्षम आहोत, मजबूत आहोत आणि समोरचा जो निष्प्रभ झालेला विरोधी पक्ष आहे तो निवडणुका पुढे जाव्यात म्हणून कशा प्रकारे वेगवेगळी पण कामं राम सांगत कदमजी, होता. मग संजय राऊत कुठेतरी मिसलीड करण्यासाठी आज असं बोलतायत असं तुम्हाला म्हणायचंय का? मला पूर्ण करू द्या. तर त्याच्यामुळे विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये निवडणुका ह्या नको होत्या हे आपण त्यांच्या वक्त्यांवरून, मागच्या वक्तव्यावरून आपण समजू शकतो. आता उबाटाचे नेते संजय राऊत काय म्हणतात, जसं या ठिकाणी सूरज चव्हाणांचे मित्र आहेत त्यांनी बरोबर सांगितलं की नेते म्हणून त्यांची विधानं सकाळी एक असतात, दुपारी त्याच्या पूर्णच वेगळी असतात. त्यांनी अनेकदा सांगितलं, जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तारखा द्यायचे की या तारखेला सरकार पडेल. काय झालं? कधी सरकार पडलं? त्यांचं एक भाकीत खरं ठरलेलं दाखवा. कुठलंच भाकीत खरं ठरलं नाही. उलट त्यांच्या सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदेमुळे जी उबाटा होती ती अर्ध्यावरून निम्म्यावर आणखी निम्मी झाली आणि त्याच्यानंतर आता हाताच्या बोटावर येऊन पोहोचली. तर त्याच्यामुळे
त्यांच्या वक्तव्याला त्यांचे हा नेते हा सगळा गंभीरपणे घेत नसतील. इतिहास राम कदमजी, हा सगळा इतिहास बरोबर आहे, पण त्याचबरोबर महायुतीच्या पक्षांबरोबरच कुठेतरी युती केली जाईल स्थानिक पातळीवरती सुद्धा असं सातत्याने सांगितल्यानंतर जर अशा पद्धतीची युती होणार असेल तर, किंवा पिंपरी चिंचवडमध्ये एकंदरीतच किंवा पुण्यामध्ये सुद्धा एकटं तुम्ही कुठेतरी का टाकताय अजित पवारांना? नाही, अजूनपर्यंत तशा प्रकारचा काही निर्णयच झाला नाही. पण त्यामुळे ज्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय झाला याबद्दल नाही- घोषणा केलेली आहे. मी जेव्हा तुम्हाला सांगतो. तारीख जाहीर झाली तेव्हा लगेचच ते म्हणाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट सांगितलंय की आमच्या दोघांच्या एकत्र लढण्यामुळे जर तिसऱ्याचा आणि तिसरा विरोधी पक्ष आहे त्याचा फायदा होणार असेल तर प्रत्येकाला स्वतःचा पक्ष मोठा करण्याचा नैतिक अधिकार आहे. तर त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लढू, पण सरकार म्हणून, महायुती म्हणून आम्ही मजबूत राहू. अतिशय स्पष्ट संदेश आहे. म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जर फायदा होणार असेल तर काय उपयोग आहे? तर त्याच्यामुळे तो एक ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजी आहे, राजकीय उत्तम स्ट्रॅटेजी आहे, आणि त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे तिसऱ्याला वावच मिळू नये तशा प्रकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली. राम कदमजी, आणि हे जो जरी मुद्दा तुम्ही आपण- असं म्हणत असाल तरी तुम्हाला थोडंसं थांबवते, पण ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवरती अचानक आघाड्या आणि युत्या कुठेतरी त्याच्यातली लाईन धुसर होऊन पक्ष एकत्र येत आहेत, ते बघता मतदारांच्या दृष्टीने हे कन्फ्युजिंग नाहीये का? आणि तिथे कुठेतरी दिशाभूल सुद्धा मतदारांची होत नाहीये का? नाही, दोन आपण जे म्हणता आहात तो तसं कुठलं उदाहरण तुम्ही सांगितलं तर त्या सापेक्ष त्या ठिकाणी काय घडलं त्याच्यावर मला बोलता येईल. पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, अजून तशा प्रकारची अधिकृत घोषणाच झालेली नाही. ज्याची अधिकृत घोषणा नाही, केवळ वक्तव्य आहे, त्या वक्तव्यावरून आपण सुतावरून स्वर्ग गाठण्यात अर्थ नाहीये. माननीय अजितदादांना तशी घोषणा करू देत, माननीय शरद पवारांना तशी घोषणा करू देत, मग त्याच्यानंतर पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका मांडता येईल. बर, विद्यार्थी, तुम्हालाही असं वाटतंय की संजय राऊतांनी प्रत्यक्षामध्ये काहीच फॅक्च्युअली घडलेलं नसताना आज हे वक्तव्य करून थोडीशी दिशाभूल केलेली आहे, किंवा उगाचच हे वक्तव्य केलं गेलं त्यांच्याकडनं? नाही, संजय राऊत काय उगाचच करतात असं नाहीये. त्यांना जे वाटलं ते त्यांनी मांडलेलं आहे मीडिया समोर. आता त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, त्यातलं किती खरं होईल खोटं होईल ते आपल्याला 1-2 दिवसात कळेल. त्यामुळे मला असं वाटतं निवडणुका त्या आलेल्या आहेत. निवडणुकांचं राजकीय पक्षाची भूमिका हीच असते की निवडणुका आपल्याकडे आलेल्या आहेत, आपल्यातले चांगल्यातले चांगले उमेदवार, ज्यांनी लोकांसाठी कामं केलेले असे उमेदवार आपण लोकांसमोर आणायचे आणि त्यांना एबी फॉर्म देऊन त्यांना नक्की करायचं. परंतु आता युती आणि आघाड्यांमध्ये काय होतं की इतर पक्ष आपल्या बरोबर असल्यामुळे काही सीट्स त्या सोडाव्या लागतात किंवा काही कार्यकर्ते नाराज होतात. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं, कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, त्यांचे मतदारसंघ ठरवणं, या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या असताना आता कोणाबरोबर जाणार आहोत, कोणाबरोबर नाही, हे आता आम्हाला एवढं महत्वाचं वाटत नाही. ते ऐनवेळी आम्हाला बघता येतं. त्यामुळे आत्ताच त्याचं काही भाकीत करणं ना संजय राऊतांना शक्य आहे ना आम्हाला कोणाला शक्य आहे. बरोबर आहे, परंतु आत्ताच्या घडीमध्ये एक महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे सध्याच्या राजकारणातला, आणि तो मुद्दा घेऊन मी आता जातीये सूरजजींकडे की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, त्यांची अटक, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीच्या एकंदरीतच पवित्र्यावरती एक बॅकफूटवर जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असं वाटते का? एक तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण व्हायला लागलेत की ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निगडीत नेत्यांशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निगडीत पदाधिकाऱ्यांचं काहीतरी प्रकरण हे माध्यमामध्ये येतं, आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे काही लोकांकडनं, काही हितचिंतकांकडनं केलं जातं. परंतु एक गोष्ट मात्र महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशा संकटाची सवय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा उभारणी घेऊन, बरोबर आहे सूरजजी, पण मीडियामध्ये आता याचं कारण असं आहे की अशा पद्धतीच्या घटना नेमक्या निवडणुकीच्या आधी जसं तुम्ही म्हणालात तशा घडतात. मग तुमचा रोख असा आहे का की कुठेतरी मुद्दामून अशा पद्धतीच्या काहीतरी सेन्सेशनल घटना राष्ट्रवादीच्या बाबतीतच घडवून आणतं? मी तेच सांगतोय की काही हितचिंतक आहेत ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या महाराष्ट्रामध्ये काही मित्र, काही शत्रू, काही स्वयंघोषित समाजसेवक, काही रिचार्जवर चालणारे लोक हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी सातत्यानं काम करत असतात.
बघा तुम्ही, मला वाटतं की आपली सुद्धा शोध पत्रकारिता खूप चांगली आहे. मला सुद्धा विश्वास आहे की तुम्ही ते शोधून महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडाल. आम्हाला विश्वास आहे आणि योग्य वेळी आम्ही सुद्धा आमचे जे कोणी जवळचे आहेत, जे ज्यांचं नाव आम्ही तुम्हाला माध्यमाच्या समोर मांडू. परंतु आजच्या संकटाची सवय राष्ट्रवादीला असल्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा भरारी घेईल, पुन्हा ताकदीनं उभा राहील, हा विश्वास आम्हाला आहे. नक्कीच. राम कदमजी, सूरजजी म्हणतायत की अशा पद्धतीच्या संकटांची राष्ट्रवादीला सवय आहे, परंतु भाजपच्या दृष्टीने अशा पद्धतीची संकटं किंवा अशा पद्धतीचा कुठेतरी एक बट्टा लागणं मंत्रिमंडळावरती आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावरती हे मात्र नवीन आहे. त्यामुळे ही एक अडचण कुठेतरी सरकारसाठी सुद्धा असणार आहे, भाजपसाठी सुद्धा असणार आहे. ना आपण एक समजून घ्या की ही जे काही केस आहे, ही केस काही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळात कोकाटे साहेब होते आणि त्यावेळची केस आहे, अशातला अजिबात भाग नाही. ही पूर्णपणे ही वेगळी स्वतंत्र केस आहे. तर त्याच्यामुळे ती केस जेव्हा बोर्डावर आली तेव्हा न्यायपालिकेनं न्यायपालिकेचा निर्णय दिला. आता एक लक्षात घ्या की याही पूर्वी नवाब मलिक असतील, त्याच्यानंतर अनिल देशमुख असतील, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल असतील, यांच्यावर सुद्धा न्यायपालिकेचा ठपका आला ना. ते तर तुरुंगात गेले, इथे कोकाटे साहेब अजून तुरुंगात गेले नाहीत. त्यांच्या बाबतीमध्ये आला ते त्यांना वरच्या कोर्टामध्ये जाण्याची मुभा मिळालेली आहे. कदाचित वरचं कोर्ट त्यांना स्टे देईल. तर त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी स्वतः नैतिकतेच्या आधारातून राजीनामा दिलाय. पूर्वीच्या काळी काय झालं, पूर्वीच्या वेळी कुठल्या मंत्री तुरुंगात गेला तरी त्याचे राजीनामा घेतले गेले. परंतु हा राजीनामा माध्यम आणि विरोधकांनी आवाज उठवल्यावरती केला जातोय आणि सातत्याने सरकारवरती हा सुद्धा विरोधकांचा आक्षेप आहे की कारवाई केली जात नाही, कारण त्यांच्या काळामध्ये कारवाई करून लोक त्यांना शिक्षा भोगावी लागलेली होती, परंतु ते आता होत नाहीये. अगदी धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये सुद्धा राजीनामा घेईपर्यंत जो विलंब झालेला होता तेव्हा एक मीडियाचं प्रेशर आणि विरोधकांचं प्रेशर आल्यावरती तो घेतला गेला. आता हा आक्षेप आहे. नाही, माध्यमांचं प्रेशर असणं, लोकांचं प्रेशर असणं बरोबर आहे, पण दोन्हीही घटनांच्या बाबतीमध्ये त्या दोन्ही मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. पण ह्या गोष्टीशी मी सहमत आहे की अशा प्रकारचं ज्यावेळेस एखादं घटना समोर येते तर स्वाभाविकपणे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि निवडणुकीच्या वेळेस अधिक त्याला त्वेषानं लोक त्याचा गैरउपयोग करत असतात. पण अशा घटना टाळल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी हेही आपल्याला पुन्हा मी सांगेन की कोकाटे साहेबांनी त्यांना वरच्या कोर्टात जाण्याची मुभा असताना देखील त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाय. बर, ठीक आहे. सूरजजींना काहीतरी म्हणायचं, अगदी थोडक्यात सूरजजी तुमचं म्हणणं मांडा. हे बघा, आपण सगळे लोक संविधान मानणारे लोक आहोत आणि संविधानानं एक चौकट निर्माण केलेलं आणि त्या चौकटीमध्ये प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. जर तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर तुम्ही हायकोर्टात जाऊन दाद मागू शकता. हायकोर्टात न्याय नाही भेटला तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकता. ही अशी संविधानाने एक चौकट निर्माण केलेली आहे. त्या चौकटीच्या आधारावर काम करतोय आणि मला वाटतंय की आम्ही सुद्धा त्या चौकटीत राहून त्या ठिकाणी दाद मागतोय. काही लोक जाणीवपूर्वक त्याचं खूप काही मोठं संकट आलं अशा पद्धतीचं करतायत, परंतु महायुतीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दादा असतील, या सर्वांनी मिळून अगदी खरं. सूरजजी, तुमचा संपर्क आमच्याबरोबर तुटलेला आहे, तुमचा आवाज येतोय परंतु तुमचा बोलणं आम्हाला दिसत नाही, त्यामुळे तुमचं म्हणणं आम्हाला कळलेलं आहे. धन्यवाद, आज तुम्ही सगळेजण इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. यानंतर आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला आणि पाहूयात आपल्या प्रश्नावरचा महाराष्ट्राचा कौल काय आहे. एकूण 18,000 मतं आज आलेली आहेत आणि भाजपचे हात बळकट करणं आहे, अजित पवारांचं आणि शरद पवारांचं एकत्र येणं, याच्याशी सहमत आहेत 82% लोक आणि 18% लोक म्हणतायत नाही, राऊतांचा हा दावा त्यांना योग्य वाटत नाही. तर आत्ताच उल्लेख केलेली एक महत्त्वाची राजकीय घटना सध्या राज्यामध्ये घडतीये. तिच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे. अखेर हो नाही करता करता कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला गेलाय. काल नाशिकच्या कोर्टानं त्यांच्या अटकेचं वॉरंट बजावल्यानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं कृषी खातं काढून घेतलंय. मात्र कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा काही
वर्षावरती पोहोचला नव्हता. त्यांनी आपल्या पक्षाचे नेते अजित पवारांकडे हा राजीनामा दिला होता. तो मुख्यमंत्र्यांकडे पोहोचायला आज संध्याकाळ उजाडावी लागली आणि 5:30च्या सुमारास कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे फॉरवर्ड केल्याचं अजितदादांनी ट्विटद्वारे जाहीर केलंय. नंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारत पुढे राज्यपालांकडे पाठवून दिला. आधी धनंजय मुंडे, नंतर पार्थ पवार आणि आता कोकाटे अजितदादांचे निकटवर्ती सातत्याने वादात अडकत आहेत आणि याचा सर्वात जास्त फटका त्यांच्या मित्रपक्षांना बसतोय का त्यांना बसतोय, यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न पाहायला आपण जाऊयात पोल सेंटरला. आमचा दुसरा प्रश्न आहे, अजितदादांच्या आसपासच्या नेत्यांची नावं घोटाळ्यात येत असल्याचा सर्वाधिक फटका कुणाला बसेल असं वाटतंय? राष्ट्रवादी, भाजपची इमेज, संपूर्ण महायुती किंवा कुणालाही नाही? आपलं मत जरूर नोंदवा. कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला गेल्यानंतर आता मोठा प्रश्न विचारला जातोय तो त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार हा. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली आहे, त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची याचा निर्णय अजितदादाच घेणार असले तरी ते नाव मुख्यमंत्री आणि भाजपलाही मान्य असावंच लागेल. त्यामुळे सध्या तरी एकाच नावाची सर्वाधिक चर्चा आहे आणि हे नाव आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं. मुंडेंचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्या अटकेमुळे त्यांचं कृषी खातं गेलं होतं. त्यांच्या जागी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्री झाले. आता कोकाटे पायउतार झाल्यानंतर मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणता येईल. मात्र मुंडेंचं नाव चर्चेत येताच त्याला विरोधही सुरू झालाय. यात पुढाकार घेतलाय तो मुंडेंच्या एकेकाळच्या सहकारी सुप्रिया सुळे यांनी. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री केलं तर बीडला जाऊन उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. कोकाटेंचा राजीनामा आणि धनंजय मुंडेंनी काल अमित शहांची भेट घेणं याची सांगड सुप्रियाताईंनी घातली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या दोन्ही घटनांचा संबंध नसल्याचा दावा केलाय. कोण इन अँड आउट मला माहिती नाही, पण मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं. याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले ते मी मान्य करते, पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला. त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल. आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमितभाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही. धनंजय मुंडे साहेबांनी जी अमित शहांची भेट घेतली होती ती ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ याच्या विकासाच्या अनुषंगानं त्यांनी ती भेट घेतली होती. त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन ते गेले होते आणि त्याच वेळेस ही घटना घडली की माणिकराव कोकाटेंना पकड वॉरंट कोर्टाने दिला. त्याच्यामुळे या घटनेचा दुरान्वय काही संबंध नाही. बातम्या चालवल्या गेल्या. आता सुप्रियाताई सांसद आहेत, उत्कृष्ट संसदपटू आहेत, ज्येष्ठ एक राजकीय नेते आहेत. मला असं वाटते की बीडमध्ये जाऊन उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. खरं तर माणिकरावांनी कालच राजीनामा दिला होता. त्यांचं क्रीडा खातंही मुख्यमंत्र्यांनी रात्रीच काढलं होतं. मात्र त्यानंतर अखेर पुढची कारवाई करण्याचं कारण घडलं नाशिकमध्ये. कारण सेशन कोर्टाच्या अटक वॉरंटची प्रत अखेर पोलिसांच्या हाती आली आणि कोकाटेंच्या अटकेसाठी एक पथक मुंबईकडे रवाना झालं. माणिकराव सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्यामुळे तिथे जाऊन त्यांना ही प्रत दाखवली जाईल आणि रुग्णालय व्यवस्थापनाकडे माणिकरावांचा ताबा मागितला जाईल. नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे. ते 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते सतत वादात अडकतायत. या अनुषंगाने आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती प्रतिक्रिया काय उमटल्यात हे आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला आणि काही निवडक प्रतिक्रिया आपण सोशल मीडियावरच्या इथे पाहणार आहोत. पहिली प्रतिक्रिया एक्सपोस्टवरनं अमित यांची आहे. अजितदादांचे नेते जात्यात तर शिंदेचे नेते सुपात आहेत. महायुतीत भरडले हे पक्ष जाणार, मात्र भाजप नामानिराळी राहणार असं त्यांचं मत आहे. पुढची प्रतिक्रिया आहे यूट्यूबवरनं ऋषी दातार यांची. मला वाटतंय ही बीजेपीची खेळी आहे. आता महापालिकेची निवडणूक आली आहे अजितदादांची इमेज मलिन करण्यासाठी.
पुढची आपली कमेंट आपण बघतोय ती फेसबुकवरनं बबन गुंजाळे यांची आहे. तसं पाहायला गेलं तर भाजपलाच फटका बसायला पाहिजे. संपूर्ण राजकीय पट त्यांनी निर्माण केलाय. फेसबुकवरनं अकबर खान म्हणतायत, फटका बिटका नाही काही बसणार नाही. भाजपला माहिती आहे लोकांशी कसं खोटं बोलायचं. इंस्टाग्रामवरनं रमेश यांची प्रतिक्रिया आहे, याचा फटका महाराष्ट्रातल्या जनतेलाच बसतोय. कुठल्याच पक्षाचं काहीही नुकसान होत नाही.